नमस्कार, उर्मिलाच किचनमध्ये आज मी तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. कारलं बघायला गेलं तर फारसं कोणाला आवडत नाही. लहान असू दे किंवा मोठे, फार कोणी कारलं खात नाही. पण मला मात्र कारल्याची भाजी खूप आवडते. तर ही रेसिपी ज्यांना कारलं आवडतं त्यांनी नक्की बघावी. इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पावशेर कारली मी स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेली आहेत आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे कारलं आपण एक 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत. तर 10 मिनिटांनी बघूयात आपली कारली शिजलेली आहेत. काढून घेऊयात. तर असं केल्याने कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो. तर आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत. इथं पॅनमध्ये मी 2 पळी भरून तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी टाकूयात थोडीशी मोहरी, जिरं आणि थोडासा हिंग. आता त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकून तेलामध्ये आपण चांगला परतून घेणार आहोत. कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे एक 2 चमचे भिजवलेली तुरीची डाळ. तर तुरीची डाळऐवजी तुम्ही इथं मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. डाळ टाकून कांद्याबरोबर आपण 1-2 मिनिटं चांगली परतून अशी घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये टाकूयात आपण थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा घरचा लाल मसाला. तर गरम मसाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी एवढंच टाकलेलं आहे. आता हे मसाले टाकून व्यवस्थित आपण डाळ आणि कांद्याबरोबर परतून घेणार आहोत. यामध्ये टाकूयात आता आपण कारली. तर आपण जे कारलं उकडून घेतलं होतं ते यामध्ये टाकूयात आणि डाळीबरोबर व्यवस्थित हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिटं व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहोत. यामध्ये आता वरून चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. तर मीठ टाकल्यानंतर यामध्ये मी थोडंसं चिंच आणि गूळ एकत्र पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. तर त्याचं पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे. तर चिंच गुळाच्या पाण्याने मस्त अशी आंबट गोड चव कारल्याच्या भाजीला येते. तर हे पाणी टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्यावरती ताट झाकून आपण आता हे कारलं शिजवून घेणार आहोत. तर यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. तर चिंच गुळाचं पाणी एवढंच टाकलेलं आहे आणि वाफेवरच आता आपण हे कारलं शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनी बघूया आपलं कारलं शिजलेलं आहे. कारण आधी देखील आपण 10 मिनिटं ही कारली उकडून घेतलेली होती. त्यामुळे कारलं शिजायला फार असा आता वेळ लागणार नाही. तर वरून टाकूयात थोडीशी कोथिंबीर. मस्त गरमागरम कारल्याची भाजी आपली इथं तयार झालेली आहे. भाकरीसोबत खायला अगदी एक नंबर असं ही कारल्याची भाजी लागते. तर आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अगदी साध्या पद्धतीने आणि फार काही मसाले न टाकता इथं मी कारल्याची भाजी बनवून दाखवलेली आहे. तर जे कारले खातात त्यांना माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि उर्मिलाज किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.